Hi friends, how are you all? This is the second lecture on topic magnetic field due to current or magnetic effect of current. फर्स्ट लेक्चर मध्ये आपण काही इंट्रोडक्टरी पार्ट डिस्कस केला ज्यामध्ये ओर्स्टेड एक्सपेरिमेंट, राइट हँड थंब रूल, बायोट-सवर्ट लॉ या कन्सेप्ट डिस्कस केल्या होत्या. नाउ इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस सम ॲप्लिकेशन्स ऑफ बायोट-सवर्ट लॉ. या लॉची काही ॲप्लिकेशन्स म्हणजे आपण मॅग्नेटिक फील्ड साठी फॉर्म्युला डिराइव करणार आहोत. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू डिफरंट कंडक्टर्स लाइक स्ट्रेट वायर, सर्क्युलर आर्क, magnetic field at the center of circular coil or along the axis of circular coil अशी काही डिफरंट ॲप्लिकेशन्स किंवा डिफरंट फॉर्म्युला आपण आज डिराइव करणार आहोत. सो काय होता हा लॉ, बायोट-सवर्ट लॉ? अकॉर्डिंग टू बायोट-सवर्ट लॉ, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू ए स्मॉल करंट एलिमेंट डीएल, आपण एक छोटासा पार्ट कन्सिडर केला होता एका कंडक्टरचा, डीबी इज इक्वल टू ए कॉन्स्टंट म्यू नॉट अपॉन 4 पाय into current through that element I, length of that element dl, sin theta divided by r square. This is our बायोट-सवर्ट law. आणि याची काही आपण ॲप्लिकेशन डिस्कस करणार आहोत. First application that we are going to discuss is magnetic field due to a current carrying long straight conductor or wire. एखाद्या लॉन्ग स्ट्रेट वायर मधून जर करंट पास केला तर आपल्याला माहिती आहे त्याच्या सराउंडिंग स्पेस मध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होते आणि त्याच मॅग्नेटिक फील्ड साठी आपण एक फॉर्म्युला डिराइव करणार आहोत. कुणामुळे असलेली मॅग्नेटिक फील्ड? ए करंट कॅरिंग लॉन्ग स्ट्रेट कंडक्टर. So I consider here a long straight conductor carrying current I. And when a current passes through conductor, a magnetic field is induced in surrounding space. म्हणजे आता सराउंडिंग स्पेस मध्ये काय आहे, याचा मॅग्नेटिक फील्ड आहे. Now here I consider a point P and this point P is inside the field of this conductor. या कंडक्टरच्या सराउंडिंगला आता जी मॅग्नेटिक फील्ड तयार झाले त्या फील्ड मध्ये हा P पॉइंट कन्सिडर केलाय. and this P point is at a distance A. हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे कंडक्टर पासून याचं A, P पॉइंट. आता या P पॉइंटला काही मॅग्नेटिक फील्ड आहे आणि आपण तीच मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करणार आहोत किंवा इथं या P पॉइंटला असलेल्या मॅग्नेटिक फील्ड साठी आपण एक फॉर्म्युला डिराइव करणार आहोत. आता या P पॉइंटला जी मॅग्नेटिक फील्ड आहे ही या कंप्लीट कंडक्टर मुळे आहे. आपण या कंप्लीट कंडक्टर मुळे असलेली मॅग्नेटिक फील्ड करण्याच्या ऐवजी काय करणार आहोत, या कंडक्टरचा एक स्मॉल एलिमेंट, एक स्मॉल पार्ट कन्सिडर करणार आहे. त्याच्यामुळे असलेली मॅग्नेटिक फील्ड अगोदर आपण कॅल्क्युलेट करणार आणि नंतर जर त्याचं इंटिग्रेशन घेतलं तर टोटल मॅग्नेटिक फील्ड मिळेल. ते हे आपल्याला माहित आहे. ही मेथड आपण बऱ्याच ठिकाणी यूजही केलेली आहे. सो त्यासाठी मी इथं काय केलंय, या वायरचा एक स्मॉल पार्ट कन्सिडर केलाय. ही वायरच आहे. वायरची मी लहान लहान असे इक्वल काय केले, पार्ट्स केलेत आणि त्याचाच एक पार्ट आहे डीएल. कंप्लीट वायरची लेंथ एल आहे म्हणा, म्हणजे या स्मॉल पार्टची लेंथ किती झाली, डीएल. डीएल बार हा एक वेक्टर इथं पॅरामीटर आहे ज्याला आपण करंट एलिमेंट म्हणतो, डीएल बार. कारण या स्मॉल एलिमेंट मधून हा आपला स्मॉल एलिमेंट झाला डीएल बार आणि यातून करंट पास होतोय आणि यातून पास होणारा करंट असा अपवर्ड आहे आणि आता याला डायरेक्शन आहे. डायरेक्शन घेताना आपण त्या स्मॉल एलिमेंटला एक टँजेंट ड्रॉ करतो मी सांगितले आणि हीच त्याची डायरेक्शन. इथं आता स्ट्रेट कंडक्टर असल्यामुळे हीच या डीएल बारची काय झाली, डायरेक्शन झाली. नाउ दिस इज अवर स्मॉल एलिमेंट डीएल बार आणि या लहान वायर मधून करंट पास होतोय किती, आय, आणि याच्या सराउंडिंग स्पेस मध्ये परत या डीएल बार मुळे सुद्धा काय तयार झाले, मॅग्नेटिक फील्ड. Now this P point is at a distance r from this DL bar. या स्मॉल एलिमेंट पासून या P पॉइंटचं जे डिस्टन्स आहे आपण ते डिस्टन्स घेऊया इथं r. सपोज या DL बार पासून या P पॉइंटचं डिस्टन्स किती आहे, r, आणि याचा पोझिशन वेक्टर आहे DL r बार. आता आपल्याला इथं काही बायोट-सवर्ट लॉ अप्लाय करण्यासाठी लागणाऱ्या ज्या इथं पॅरामीटर्स आहेत ते जर यूज करायचे असतील तर आपला हा अँगल लागतो इथला. दिस अँगल विल बी थीटा. हा अँगल थीटा कन्सिडर केला. अँगल बिटवीन डीएल बार अँड आर बार हा यूज करतो आपण. या पॉइंटचं डिस्टन्स किती आहे, आर आहे. नाउ ॲट दिस पी पॉइंट द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दिस स्मॉल एलिमेंट डीएल, या डीएल एवढ्या स्मॉल एलिमेंट मुळे पी पॉइंटला जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती डायरेक्शन कशी असेल त्या मॅग्नेटिक फील्डची, करंट अपवर्ड आहे. म्हणजे मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स अशा असतील अँटी क्लॉकवाईज, म्हणजे इथं मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स इनवर्ड असतील आणि इनवर्ड असल्यामुळे मी इथं काय दाखवलंय, क्रॉस दाखवलंय. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की इनवर्ड फील्ड असेल तर क्रॉस, आउटवर्ड असेल तर डॉट दाखवतो आपण. ओके,
and now magnetic field at point P due to this small element is dB बार म्हणूया आपण. म्हणजे या P पॉइंटला ह्या स्मॉल एलिमेंटमुळं किती मॅग्नेटिक फील्ड आहे dB बार. आणि मग आता आपण इथं बायोट सवर्टला अप्लाय करू शकतोय. स्मॉल करंट एलिमेंट आहे dl बार, P पॉइंटचा डिस्टन्स आहे r, P पॉइंटला या dl मुळे किती मॅग्नेटिक फील्ड आहे dB आणि हा अँगल थीटा हाही माहित झालाय. आणि मग अकॉर्डिंग टू बायोट सवर्ट लॉ magnetic field at point P due to this small current element dl is dB आणि ती magnetic field किती असते तर constant mu naught by 4 pi into current passing through this element is I into length of element dl sin of this angle between dl bar and r bar sin theta divided by distance square. डिस्टन्स r आहे त्याचा स्क्वेअर. म्हणजे हाच फॉर्म्युला आपण यूज केला इथं बाय युजिंग ए बायोट सवर्ट लॉ. म्हणजे आता या P पॉइंटला dB एवढी काय आहे मॅग्नेटिक फील्ड, पण कुणामुळं या dl या स्मॉल एलिमेंट मुळे. सपोज दिस अँगल इज फाय, हा स्मॉल अँगल काय आहे इथला फाय, हा थीटा आहे. हे परपेंडिक्युलर डिस्टन्स असल्यामुळे हे अँगल किती इथला 90 डिग्री. आणि फॉर एक्झाम्पल सपोज या dl बार या एलिमेंटचं या सेंट्रल लाईन पासून डिस्टन्स होतं l, एक रेफरन्स पॉइंट घेतलाय आपण. ओके. आणि मग या Q पॉइंट पासून या O पॉइंटचं म्हणजे या एलिमेंटचं डिस्टन्स किती कन्सिडर केलंय l. आता आपल्याला इथं काय करायचंय तर या कंप्लीट कंडक्टरमुळे असलेली मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करायची. dB ही या P पॉइंटला असलेली मॅग्नेटिक फील्डच आहे, पण कुणामुळं त्या स्मॉल एलिमेंटमुळं. आपल्याला काय करायचं इथं या P पॉइंटला या कंप्लीट कंडक्टरमुळे किती मॅग्नेटिक फील्ड आहे ते कॅल्क्युलेट करायचंय. मग काय करावं लागेल त्यासाठी तर आपल्याला या इक्वेशनचं काय घ्यावं लागेल इंटिग्रेशन घ्यावं लागेल. पण इंटिग्रेशन घेताना प्रॉब्लेम काय येणार आहे तर इथं इंटिग्रेशन घेताना लिमिटमध्ये इंटिग्रेशन घ्यावं लागतं. मग लिमिट किती तर लिमिट घेताना जो व्हेरिएबल पॅरामीटर आहे त्यामध्ये आपण याची काय घेणार आहे लिमिट्स घेणार आहोत. सपोज हा dl एलिमेंट मी इथं घेतला असता तर काय चेंज झालं असतं बघा, एक l तरी चेंज झाला असता आणि फाय अँगलही चेंज झाला असता. म्हणजे ही लेंथ वाढली असती, l आलं असतं इथपर्यंत l ची व्हॅल्यू झाली असती आणि फाय अँगल एवढा झाला असता. हाच एलिमेंट मी इकडे घेतला तरी अँगल चेंज होतोय. म्हणजे इथं l आणि फाय हे दोन्ही पॅरामीटर आपण dl इन्क्रीज करत गेलो की काय होणार आहे चेंज होणार आहेत. आणि मग त्यामध्ये आपण या इक्वेशनला थोडा अगोदर कन्वर्ट करूया. सपोज हियर मी या पॉइंटनं वायरच्या एंड सोबत केलेले इथं अँगल्स कन्सिडर करतोय. या वायरच्या एंड सोबत केलेले हे जे अँगल्स आहेत, कारण आपल्याला कंप्लीट वायर मुळे असलेली मॅग्नेटिक फील्ड घ्यायची. इथून इथपर्यंतची वायर आहे म्हणजे हा फाय किती रेंज मध्ये चेंज होऊ शकतो. हा एलिमेंट मी इथला घेतला तर हा कंप्लीट अँगल झाला. सपोज हा कंप्लीट अँगल जो आहे याला आपण म्हणणार आहे φ1. या अँगलला काय म्हटलं φ1 म्हणजे कोणता हा कंप्लीट अँगल. दिस इज अवर φ1 म्हणजे इथून इथपर्यंतचा अँगल. आणि इकडचा जो अँगल आहे याला मी इथं यूज केलं सिम्बॉल अवर φ2. आणि मग फाय जो आहे तो फाय चेंज होणार इथून इथपर्यंत म्हणजे φ1 पासून φ2 पर्यंत. आता φ1 इथून मेजर करतोय आपण, इथून जो अँगल तो असणार आहे तो φ1, इथून वरती आहे तो φ2. मग आपण असा रेफरन्स पॉइंट घेतला की इकडचा अँगल निगेटिव्ह इकडचा अँगल पॉझिटिव्ह असं कन्सिडर करूया. म्हणजे फायचं जे लिमिट असणार आहे ते फायचं लिमिट काय असणार आहे, फायचं लिमिट असणार आहे -φ1 टू +φ2. बघा फायची व्हॅल्यू φ1 इथून इथं म्हणजे φ1 कमी होत जाणार आणि नंतर φ2 येणार इथं. म्हणजे इथून इथपर्यंत हा अँगल काय होणार फाय चेंज होणार. आपण dl असा डिफरंट पॉइंटला कन्सिडर केला तर म्हणजे फायचं लिमिट ह्या फाय अँगलचं लिमिट लक्षात येते -φ1 पासून कुठपर्यंत +φ2 पर्यंत. आणि इथं लेंथ ही याची काय होत जाणार चेंज होणार आहे. मग त्यासाठी इथं काही पॅरामीटर्स कन्सिडर करूया डायग्रामच्या जॉमेट्रीवरून. अगोदर मला इथं dl sin θ आणि r यांच्या व्हॅल्यूज व्हेरिएबल पॅरामीटर मध्ये आणायचे. सपोज या ट्रायंगल मध्ये मी कन्सिडर केलं तर हा अँगल किती आहे 90 इन ट्रायंगल
OQP, in triangle OQP, theta plus phi इक्वल टू 90 डिग्री. लक्षात येत आहे, थिटा प्लस फाय इक्वल टू व्हॅल्यू काय येते 90. सो फाय विल बी, किंवा थिटा म्हणा, थिटा विल बी 90 मायनस फाय. देअरफॉर साइन थिटा इक्वल टू, साइन थिटाची व्हॅल्यू काय 90 मायनस फाय, अँड वी कॅन राईट इट ॲज कॉस फाय. साइन थिटा इक्वल टू व्हॅल्यू काय आली, कॉस फाय मिळाली. आता साइन थिटाची व्हॅल्यू कॉस फाय घेऊ शकतो हे लक्षात ठेवा. नाव या ट्रायंगल मध्ये मी जर कॉस फाय घेतला, त्याच ट्रायंगल मध्ये OQP मध्ये कॉस फाय इक्वल टू, व्हॉट इज कॉस फाय, ऍडजसंट अपॉन हायपोटेनियस मीन्स A बाय R. सो R इक्वल टू A अपॉन कॉस फाय. आता 1 बाय कॉस फाय म्हणजे सेक फाय. सो वी कॅन राईट इट ॲज A sec phi. This is our R. Sin theta equal to व्हॅल्यू काय घ्यायची आपल्याला cos phi. R इक्वल टू व्हॅल्यू काय आली A sec phi, म्हणजे sin theta ची व्हॅल्यू मिळाली, R ची व्हॅल्यू मिळाली, राहिलं DL. आता DL साठी मी याच ट्रायंगल मध्ये tan phi यूज करतोय. tan phi इक्वल टू, आता या ट्रायंगल मध्ये tan phi ची व्हॅल्यू काय असेल, तर tan phi ची आपल्याला इथं व्हॅल्यू मिळेल L बाय A. L इज अपोजिट, A इज ऍडजसंट. सो tan phi इक्वल टू L बाय A, आणि याच्यावरून आपण L इक्वल टू फॉर्म्युला तयार केला तर तो येणार A इंटू tan phi. ओके, आता या इक्वेशनला मी डिफरन्शिएट करतोय. या इक्वेशनला काय केलं, डिफरन्शिएट. L आणि phi दोन्ही व्हेरिएबल आहेत. L आणि कोणता पॅरामीटर फाय चेंज होतोय -φ1 टू +φ1. हे फायचे व्हेरिएबल आहेत आणि L हा व्हॅल्यू काय होते, चेंज होते इथं. सो इफ वी डिफरन्शिएट दिस इक्वेशन देन वी गेट दिस इक्वेशन ॲज DL इक्वल टू, डिफरन्शिएट घेतोय मी, याचं डिफरन्शिएट A कॉन्स्टंट आहे, अँड द डेरिव्हेटिव्ह ऑफ tan phi इज sec square phi. ओके, आणि हे विथ रिस्पेक्ट टू कशाला आहे, फायला आहे. या इक्वेशनला जर आपण डिफरन्शिएट केलं तर हे इक्वेशन मिळतंय. म्हणजे आपल्याला इथं बघा 3 इक्वेशन आहेत. फर्स्ट हे आपलं सेकंड इक्वेशन आणि हे थर्ड इक्वेशन. कशाच्या व्हॅल्यूज आपण घेतले तिथं, साइन थिटा, R आणि DL. नाउ ऑल दीज 3 व्हॅल्यूज यूज इन इक्वेशन. या इक्वेशन मध्ये व्हॅल्यूज यूज केल्या तर काय येईल बघा इक्वेशन. नाउ DB इक्वल टू, what is dB? dB equal to mu naught upon 4 pi, mu naught upon 4 pi into I. I is current. What is DL? DL means A sec square phi into d phi. This is our A sec square phi into d phi. This is our DL. Now into sin theta. What is sin theta? Sin theta is cos phi divided by R square. R is what? R is A sec phi. So R square will be A square sec square phi. आता इथं DB ची व्हॅल्यू कशी मिळेल, DB इक्वल टू काय व्हॅल्यू जातात बघा, एक A कॅन्सल होईल, sec square phi कॅन्सल होईल, आणि जे रिलेशन मिळते आपल्याला ते असं येईल इथं mu naught I डिवाइडेड बाय 4 pi A राहिलेला आहे, एक A कॅन्सल होत आहे, sec square phi कॅन्सल झालं, cos phi इंटू d phi हे असं रिलेशन राहिलं. आता यामध्ये एकच व्हेरिएबल आहे phi. आता आपण याला टोटल मॅग्नेटिक फील्ड, टोटल मॅग्नेटिक फील्ड ॲट P पॉइंटची टोटल मॅग्नेटिक फील्ड B जर कॅल्क्युलेट करायची असेल तर आपल्याला इंटिग्रेट करावं लागेल DB ला. सो इंटिग्रेशन ऑफ mu naught I अपॉन 4 pi A इंटू cos phi इंटू d phi. आणि इंटिग्रेशनचं लिमिट काय, phi व्हेरिएबल आहे आता, आणि phi म्हणजे हा अँगल, DL इथून इथपर्यंत आहे आणि DL इथून इथपर्यंत आहे म्हणजे लेंथ. मग phi अँगल हा इथून इथपर्यंत असा चेंज होतोय, phi अँगल असा चेंज होतोय.
हा रेफरन्स पॉइंट आहे, मग इकडचा अँगल निगेटिव्ह इकडचा अँगल पॉझिटिव्ह घेतला तर फाय चेंज होणार -φ1 टू +φ1. -φ1 पासून कुठपर्यंत +φ2 पर्यंत हा चेंज होणार. सो लिमिट विल बी -φ1 टू +φ2. ही काय झाली, या इंटिग्रेशनची लिमिट झाली. मग इंटिग्रेट करा या इक्वेशनला. कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर कॉन्स्टंट टर्म्स कोणत्या, μ0I/4πa हे कॉन्स्टंट आहे. इंटिग्रेशन cos φ चे इंटिग्रेशन काय, sin φ. इंटिग्रेशन ऑफ cos φ इज sin φ आणि लिमिट्स आहेत -φ1 टू +φ1. ही काय झाली, याची लिमिट्स झाली. अँड नाव इफ वी पुट दी limits then we get the relation μ0I/4πa into sin. upper limit use केलं φ2 minus lower limit sin -φ1. so this minus gets cancelled and we get a relation b equal to μ0I/4πa into sin φ1 प्लस झालं हे, त्यामुळं मी आधी लिहिलं sin φ1 plus sin φ2 and this is the magnetic field at point P due to this complete conductor. या पूर्ण कंडक्टर मुळे असलेली P पॉइंटला जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती ही मॅग्नेटिक फील्ड मिळते आणि हा युनिव्हर्सल फॉर्म्युला आहे. युनिव्हर्सल का म्हणतोय तर या फॉर्म्युलाला आपण कुठल्याही टाइपच्या स्ट्रेट कंडक्टर साठी यूज करू शकतोय. कंडिशन चेंज होत जातील पण हा फॉर्म्युला आहे असा आपण यूज जर केला तर कुठल्याही क्वेश्चन मध्ये कुठल्याही न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला कशाही टाइप मध्ये कंडक्टर दिला असेल तर या फॉर्म्युलाचा यूज करा. एकदम सिंपल फॉर्म मध्ये आपल्याला ह्या आन्सर्स मिळतात, ती मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करता येते. अगोदर तुम्ही हे डेरिव्हेशन लिहून घ्या इथपर्यंत. आपण आता हे जे डेरिव्हेशन मिळाले ते ऍक्च्युअली कशासाठी आहे तर हे फायनाइट लेंथच्या वायरसाठी आहे. वायरची लेंथ इथं दिसते आपल्याला किती आहे, इथून इथपर्यंत म्हणजे फायनाइट लेंथची वायर आहे. आणि मग आपण डिफरंट कंडिशन्स याच फॉर्म्युल्याच्या इथं घेणार आहोत. अगोदर तुम्ही हे डेरिव्हेशन व्यवस्थित नोट डाऊन करा. आपण याच्या डिफरंट कंडिशन्स बघूया. आता हाच फॉर्म्युला डिफरंट कंडिशनला कसा यूज करायचा हे थोडं बघा. ही कंडिशन आहे, ही कसली वायर आहे आपली, वायर ऑफ फायनाइट लेंथ. एका फायनाइट लेंथची वायर आहे त्यासाठीचा हा फॉर्म्युला आहे. यातल्या सिम्बॉलचं मिनिंग तर माहिती आहे, कॉन्स्टंट आहे. I इज द करंट पासिंग थ्रू दॅट वायर अँड A इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ पॉइंट P फ्रॉम वायर. आता याला जर इथं सपोज आपल्या टेक्स्टबुक मध्ये सुद्धा स्टेट बोर्डच्या बुक मध्ये आपल्याला जो फॉर्म्युला डिराइव्ह करायचा कशासाठी तर इन्फायनाइटली लॉंग स्ट्रेट कंडक्टर साठी. आता याची लेंथ जर इन्फायनाइट असेल, मी पहिली कंडिशन लिहिले इथं, इफ अवर वायर इज इन्फायनाइट ॲट बोथ एंड्स. दोन्ही एंडला वायर कशी आहे इन्फायनाइट, इकडेही इन्फायनाइट आहे इकडेही इन्फायनाइट आहे. ज्या वायर मधून करंट किती पोहतोय पास, I हा P पॉइंट आहे आपला, हाच पॉइंट आहे ज्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे A. आता या P पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड किती असेल मला सांगा. फॉर्म्युला हा यूज करू शकतोय आपण, पण इथं φ1 φ2 च्या व्हॅल्यूज किती घेणार. या P पॉइंटला मला इथं वायरच्या इकडचा एंडला जर कनेक्ट केलं तर φ1 φ2 मिळतो, इकडे कनेक्ट केलं तर φ1 मिळतो. पण φ1 कनेक्ट कसा करणार, याला मला इकडच्या पॉइंटला कनेक्ट करायचं असेल तर ही लेंथ किती आहे इकडे इन्फायनाइट. मग ही लाईन कनेक्ट करायला इकडे मी असे घेत गेले तर ही दोन लाईन्स अशा पॅरललच राहतील. अँड वी गेट हियर द अँगल φ1 इक्वल टू 90 डिग्री अँड φ2 इक्वल टू ऑल्सो 90 डिग्री. हे एंड्स जोडताच येणार नाहीत, हे असं इकडे इकडे जावं लागेल आणि त्यामुळे दोन्ही अँगल जे आहेत ते असे इथं किती होतील म्हणजे ही लाईन अशी इकडे 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 जात राहणार अशी होणार. हे कधी कनेक्ट होईल इन्फायनाइटला, त्यामुळे हे दोन्ही अँगल्स काय होतात 90. अँड बोथ दीज टू अँगल्स आर 90 डिग्री. sin 90 प्लस sin 90 1 प्लस 1 2 म्हणजे हे रिलेशन असं येईल B इक्वल टू μ0I अपॉन हे sin 90 प्लस sin 90 2 आले आणि त्यामुळे या 4चं परत 2 होईल μ0I अपॉन 2πa. दिस इज द मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉइंट P if the wire is infinite. वायरची लेंथ कशी असेल इन्फायनाइट असेल तर हा एक सिंपल फॉर्म्युला तयार होतोय जो आपल्याला स्टेट बोर्डच्या बुक मध्ये डिराइव्ह करायचा होता. म्हणजे हे त्याचा आन्सर झालं. थेरी इथपर्यंत तुम्हाला लिहायचे स्टेट बोर्डच्या बुक मध्ये जर हा फॉर्म्युला डिराइव्ह करायचा असेल तर. म्हणजे हा फॉर्म्युला सिंपल तयार होतोय, इन्फायनाइट लेंथ असेल वायरची
आता काय होईल जर वायर इज इनफायनाइट ॲट वन एंड बट फायनाइट ॲट अदर एंड. वायर आहे तीच आहे पण दोन्ही साईडला इनफायनाइट नाही. आता इथं ही वायर एंड झाली पण दुसऱ्या साईडला त्याची लेंथ किती आहे, इनफायनाइट. आता अशा कंडिशनला काय होईल, इकडं इनफायनाइट आहे म्हणजे इथला φ2 जो आहे तो अँगल 90 डिग्री, कारण इकडचा अँगल वरचा कोणता घेतोय आपण φ2. इकडे इनफायनाइट आहे वायर, अँगल काय झाला 90 डिग्री, पण इकडं फायनाइट आहे म्हणजे φ1 जो आहे इथला अँगल हा φ1 अँगल 90 आहे का, नाही. मग इथली मॅग्नेटिक फील्ड काय येईल आता, B इक्वल टू μ0I अपॉन 4πa इंटू φ1 आहे इथं, सो sin φ1 प्लस 1 हा फॉर्म्युला तयार होतोय. कारण इथं फक्त φ2 किती 90, सो sin 90 विल बी 1. वी गेट दॅट रिलेशन. म्हणजे अशा टाईपमध्ये एखाद्या क्वेश्चनमध्ये कंडिशन आली तर हा फॉर्म्युला यूज करा. तिसरी कंडिशन, वायर अशीच आहे, फायनाइट ॲट वन एंड इनफायनाइट ॲट अदर एंड. दुसऱ्या एंडला इकडे वायर इनफायनाइट आहे पण इथं फायनाइट आहे, पण पी पॉईंट आता इथं मध्ये नाहीये. नाउ हियर पी पॉईंट इज एक्झॅक्टली इन फ्रंट ऑफ वन एंड. वायरचा एका एंडच्या बरोबर पुढे आहे. आता काय करणार बघा, φ1 अँगल कोणता असतो, हा φ1 अँगल, पण आपला पी पॉईंटच इथे आहे. आता पी पॉईंट इथं असल्यामुळे हा अँगल, पी पॉईंट आपण जसा खाली घेईल तसा हा अँगल स्मॉल होत जाणार आहे आणि मग पॉईंट इथं आला की हा अँगल 0 होतो. सो हियर φ1 इज 0. φ1 किती घ्यायचा या कंडिशनला 0. φ2 इज इन 90 डिग्री. φ2 व्हॅल्यू काय होते इथं 90 डिग्री मिळते आणि त्यामुळे मग मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला परत काय घेणार आपण, B इक्वल टू काय येईल बघा, विचार करा, μ0I अपॉन 4πa. हा आहे असाच आहे. आता यामध्ये φ1 0 आहे, सो sin 0 इज 0च. φ2 90 आहे, sin 90 इज 1, म्हणजे हा एवढा झाला. सो दिस इज द मॅग्नेटिक फील्ड ॲट दिस पॉइंट P. कधी वायरच्या एका एंडच्या पुढे असेल तर. ही कंडिशन लक्षात ठेवा. चौथी कंडिशन, नाव हियर द वायर इज फायनाइट. वायर दोन्ही एंडला फायनाइट आहे, याची लेंथ माहित आहे, पण पॉइंट P एका एंडच्या पुढं इन फ्रंट ऑफ वन एंड. या कंडिशनला आता काय करणार, इथं हीच कंडिशन आहे, फक्त वायर इथं एका एंडला इनफायनाइट होती, आता इथं फायनाइट आहे. फायनाइट असेल तर हा अँगल घेऊ शकतोय आपण. आता याला काय म्हणतो आपण, कोणता अँगल, φ2 वरचा अँगल एंडला. दुसरा अँगल किती, हियर φ1 इज 0. φ1 ची व्हॅल्यू काय झाली 0. अँड नाउ मॅग्नेटिक फील्ड विल बी B इक्वल टू μ0I अपॉन 4πa इंटू sin φ2. कारण φ1 0 आहे, sin φ1 0 होईल आणि sin φ2 राहिलं. म्हणजे असं यातले कशीही वायर असू द्या, फायनाइट असो इनफायनाइट असो, एका एंडला फायनाइट एका एंडला इनफायनाइट असली तरी चालेल, किंवा पॉइंट कुठेही असेल P मध्ये कुठेही असेल किंवा एका एंडला असेल तरी या कंडिशनला आपण काय करू शकतोय, यूज करू शकतोय. सो दिस इज द फर्स्ट ऍप्लिकेशन ऑफ दिस लॉ, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू ए करंट कॅरिंग लॉन्ग स्ट्रेट conductor. Now see, the second application of Biot-Savart law is a magnetic field produced by a current carrying circular arc of wire. पहिल्या ऍप्लिकेशन मध्ये आपण कन्सिडर केली होती लॉन्ग स्ट्रेट वायर, लॉन्ग स्ट्रेट कंडक्टर. आता तीच वायर जर आपण बेंड केली, म्हणजे ती मगाचीच वायर आहे त्याला फक्त काय केलंय आपण, सर्क्युलर आर्क मध्ये बेंड केलंय. आता हा एक आर्क आहे जो एका इमॅजिनरी सर्कलचा पार्ट आहे आणि त्या सर्कलचं हे काय आहे, सेंटर आहे. नाव दिस सर्क्युलर वायर, आता या आर्क म्हणजे या वायर मधूनही करंट किती पास होतोय, I तेवढाच आहे. आणि आपल्याला आता मॅग्नेटिक फील्ड किती आहे ती कॅल्क्युलेट करायची ऍट दिस पॉइंट O, म्हणजे त्या सर्क्युलर आर्कच्या सेंटरला किती मॅग्नेटिक फील्ड तयार झाले हे आपल्याला इथं काय करायचंय, फाइंड आउट करायचे. अगोदर मला सांगा या पॉइंटला डायरेक्शन कशी असेल मॅग्नेटिक फील्डची. जर आपण राईट हँड थंब रूल यूज केला, मॅग्नेटिक फील्ड इकडे पास होते, या डायरेक्शनने करंट आहे, सो दिस विल बी द डायरेक्शन ऑफ करंट अँड मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड विल बी लाईक दिस. याच्याकडे ना अशी तयार, म्हणजे इथं लाईन्स आतमध्ये जाणारे असतील बघा, मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स हियर इनवर्ड. सो ऍट दिस पॉइंट मॅग्नेटिक फील्ड इज इन इनवर्ड डायरेक्शन, आणि इनवर्ड असेल तर काय दाखवतो आपण, क्रॉस. म्हणजे या पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड आहे, कुणामुळं, या आर्कमुळं, आणि या सर्क्युलर आर्कची रेडियस किती आहे, स्मॉल r. आता या पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड आहे, तीच मेथड आपण यूज करणार.
पूर्ण आर्क मुळे किती आहे ते कॅल्क्युलेट करण्याच्या ऐवजी आपण याचा एक स्मॉल पार्ट घेणार, स्मॉल पार्ट स्मॉल एलिमेंट डीएल घेतला की बायोट-सवर्ट लॉ अप्लाय करू शकतोय आणि त्याचं इंटिग्रेशन घेतलं की टोटल फील्ड मिळते. सेम मेथड आहे. सो लेट्स कन्सिडर ए स्मॉल करंट एलिमेंट डीएल बार ऑफ धिस आर्क. या आर्कचा आपण एक स्मॉल पार्ट कन्सिडर केला ज्याची लेंथ किती आहे डीएल बार. टोटल लेंथ ए बी आहे असं म्हणा. आर्क लेंथ किती आहे इथं ए बी. मग डीएल बारची लेंथ किती असेल, या डीएल बारनं सेंटर सोबत सबटेंड केलेला अँगल किती आहे डी फाय. कंप्लीट ए बी आर्कनं सेंटर सोबत सबटेंड केलेला अँगल किती आहे फाय. त्यामुळं स्मॉल डीएल स्मॉल आर्कनं सबटेंड केलेला अँगल स्मॉल. आता इथं जर आपण असं कन्सिडर केलं ए बी ही जी लेंथ आहे आर्क लेंथ, आर्क लेंथचा फॉर्म्युलाच आहे आर्क लेंथ विल बी रेडियस आर into the angle subtended by that arc with the center. मग AB ही टोटल लेंथ जी आहे ती किती आहे आर फाय. मग मला DL जर कॅल्क्युलेट करायची असेल तर DL ची व्हॅल्यू काय असणार, DL विल बी R इंटू डी फाय. टोटल आर्कनं सबटेंड केलेला अँगल फाय होता म्हणून आर फाय आणि DL एवढ्याच आर्कची लेंथ काढायची असेल मला जी DL आहे तर त्यानं सबटेंड केलेला अँगल डी फाय आणि रेडियस आरच आहे. ओके, सो डीएल विल बी आर इंटू डी फाय. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा फक्त. नाव करंट पासिंग थ्रू दिस डीएल इज आय. ह्या डीएल मधून पास होणारा करंट किती आहे आयच आहे. हियर दिस डीएल बार एरिया सॉरी डीएल बार वेक्टर आहे तो असा असणार आहे. इथं काय करायचं सांगितलेलं मी इथं टँजंट ड्रॉ करायचं असं कन्सिडर केलेलं. त्यामुळं हा डीएल बार झाला, ही झाली डीएल बारची डायरेक्शन. ओके, ही डीएल बारची डायरेक्शन झाली, आर बार झाला. नाउ ॲट पॉइंट ओ, ॲट पॉइंट दी सेंट्रल पॉइंट ओ, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू धिस डीएल बार. पूर्ण आर्क मुळे नाही, फक्त कुणामुळे डीएल बार मुळे. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू धिस करंट एलिमेंट डीएल बार ॲट पॉइंट ओ इज डीबी. या पॉइंटला किती मॅग्नेटिक फील्ड आहे आता डीबी. कुणामुळे, ह्या स्मॉल पार्ट मुळे फक्त. आता या पार्टचं डिस्टन्स किती आहे ओ पॉइंट पासून आर, रेडियस एवढंच आहे. सो दिस विल बी पोझिशन वेक्टर आर बार. ओके, आणि इथं आता हा अँगल जो असतो इथला ज्याला आपण थीटा म्हणतो, किती असेल हा अँगल इथं. आता सर्क्युलर आर्क सोबत कुठेही इलेमेंट घ्या, ह्या अँगलची थीटाची व्हॅल्यू 90 डिग्रीज मिळेल तुम्हाला. डीएल इथं आहे पॉइंटला जोडणारी लाईन, हा अँगल किती झाला 90 डिग्री. सो हियर थीटा इज 90 डिग्री. And now by using Biot-Savart law we can calculate this magnetic field dB as dB equal to constant mu naught upon 4 pi. Biot-Savart law use करतोय आपण. Current passing through that element is I, length of that element is dl into sin theta divided by r square. This is according to the Biot-Savart law. Now here theta is 90 degree. So इथं लिहितो मी since theta equal to 90 degree, therefore we can write this as dB equal to mu naught upon 4 pi into I dl upon r square. Now what is dl? dl is nothing but r d phi. इथं म्हणतो मी here dl equal to r into d phi आणि व्हॅल्यू पुट केली तर डीबी काय मिळेल मग. नाव डीबी इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 पाय इंटू आय आर डी फाय डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आणि मग एक आर कॅन्सल होईल, डीबी ची व्हॅल्यू मिळेल म्यू नॉट अपॉन 4 पाय इंटू आय इंटू डी फाय डिवायडेड बाय आर स्क्वेअर, सॉरी आर. ओके, दिस इज अवर डीबी. डीबी मीन्स मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉइंट ओ because of this small element. Now we are going to calculate the magnetic field at point O due to this complete arc. या पूर्ण आर्क मुळे काय करायचं याचं इंटिग्रेशन. Now if we integrate this equation, total magnetic field B at point O, this field will be integration dB, means integration mu naught I d phi divided by 4 pi r. याचं काय घ्यायचं आहे इंटिग्रेशन. नाव हियर phi इज व्हेरिएबल पॅरामीटर, dl आहे त्यामुळे d phi.
पूर्ण आर्क घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे कोणता अँगल? टोटल फाय, म्हणजे हा फाय चेंज होणार आहे. आपण डीएल इथं घेतला, डी फाय, डीएल वाढवला, आणखी थोडा इन्क्रीज झाला, म्हणजे फाय व्हॅल्यू इथून इथपर्यंत काय होते? इन्क्रीज होते. टोटल अँगल फाय आहे माहित आहे आपल्याला, मग फाय व्हॅल्यू अँगलची इथून इथपर्यंत चेंज होते, म्हणजे सपोज इथं 0 अँगल असेल कन्सिडर केला तर इथपर्यंत किती टोटल अँगल? फाय. म्हणजे इथं लिमिट जे आहे फाय व्हॅल्यू 0 पासून डी फाय व्हॅल्यू चेंज होते 0 पासून कितीपर्यंत? फाय, कारण इथला मॅक्झिमम अँगल किती आहे? फाय आहे. सो हिअर लिमिट इज 0 टू फाय. नाउ टेक द इंटिग्रेशन बी इक्वल टू कॉन्स्टंट टर्म्स बाहेर घ्या इंटिग्रेशनच्या, म्यू नॉट आय अपॉन 4 पाय आर ह्या कॉन्स्टंट टर्म झाल्या, अँड इंटिग्रेशन डी फाय विदिन लिमिट 0 टू फाय. आता याचं जर इंटिग्रेशन घेतलं, म्यू नॉट आय अपॉन 4 पाय आर, डी फायचं इंटिग्रेशन फाय, आणि लिमिट काय? इंटिग्रेशन ऑफ dx is x, therefore integration of d phi is phi and limits 0 to phi. Now use the limits. Mu naught I upon 4 pi r into upper limit is phi minus lower limit is 0, म्हणजे 0 झालं. So we get the answer B equal to mu naught I upon 4 pi r into phi. This is our required answer. हे आपलं काय झालं? एक्सप्रेशन झालं. एक्सप्रेशन फॉर मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉइंट O ड्यू टू धिस सर्क्युलर आर ए बी. ह्या कम्प्लीट आर्कमुळं ह्या O पॉइंटला जेवढी काही मॅग्नेटिक फील्ड आहे ती फील्ड मिळते आपल्याला इथं B, आणि हा त्यासाठीचा फॉर्म्युला. आता I इज करंट, म्यू नॉट अपॉन 4 पाय कॉन्स्टंट आहे, R ही रेडियस आहे, व्हॉट इज फाय? फाय इज द अँगल सबटेंडेड बाय दॅट सर्क्युलर आर्क विथ द सेंटर, तो झाला अँगल फाय. याच्याही डिफरंट कंडिशन आहेत. अगोदर तुम्ही इथपर्यंतच्या कंडिशन ज्या आहेत त्या व्यवस्थित नोट डाऊन करा, मी तुम्हाला याच्या डिफरंट कंडिशन सांगतो. नाउ सी डिफरंट कंडिशन्स. आता हा सर्क्युलर आर्क आहे, पण सर्क्युलर सर्कल आहे का? कंप्लीट नाहीये. बट इफ आवर सर्क्युलर आर्क इज ए फुल सर्कल, एक कंप्लीट सर्कल जर असतं हे, तर काय झालं असतं? याचा फॉर्म्युला आपण आता जो डिराइव्ह केलाय तो फॉर्म्युला काय होता? बी इक्वल टू म्यू नॉट आय अपॉन 4 पाय आर इंटू फाय. दिस इज अवर फॉर्म्युला फॉर सर्क्युलर आर्क. नाउ इफ दिस सर्क्युलर आर्क इज ए फुल सर्कल, सर्कल जर फुल असेल तर फाय किती असेल सांगा? कंप्लीट अँगल 360, पाय मध्ये लिहिला तर त्याला आपण काय लिहितो? 2 पाय. नाउ द फॉर्म्युला फॉर मॅग्नेटिक फील्ड विल बी म्यू नॉट आय अपॉन 4 पाय आर इंटू 2 पाय. पाय कॅन्सल होईल, 2 4 चं 2 होईल. सो बी इक्वल टू म्यू नॉट आय अपॉन 2 आर, अँड दिस इज द एक्सप्रेशन फॉर मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ ए करंट कॅरिंग सर्क्युलर लूप ऑर कॉइल. एखाद्या करंट कॅरिंग सर्क्युलर कॉइलच्या सेंटरला असलेली मॅग्नेटिक फील्ड जर कॅल्क्युलेट करायची असेल तर त्याचं एक्सप्रेशन काय मिळतं? म्यू नॉट आय अपॉन 2 आर. आर ही त्याची काय? रेडियस. आय इज द करंट फ्लोईंग थ्रू दिस सर्क्युलर आर्क. या सर्क्युलर आर्क मधून फ्लो होणारा काय आहे? हा करंट आहे. त्यामुळे हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. काही वेळा काय असतं तर सर्क्युलर आर्क एवढे आहेत पण नंबर ऑफ टर्न्स आहे त्याचे, वायर आहे, आणि त्याला आपण एकाच रेडियसच्या सर्कलमध्ये असं नंबर ऑफ टाइम्स काय केलंय? वाउंड केलंय, म्हणजे त्याचे असे नंबर ऑफ टर्न्स आहेत. सपोज या सर्क्युलर आर्कचे n नंबर ऑफ टर्न्स असतील तर फॉर n टर्न्स, n नंबर ऑफ जर याचे टर्न्स असते असे, तर हाच फॉर्म्युला आपण घेणार आहे. एका टर्नमुळे जी मॅग्नेटिक फील्ड आहे त्याला इंटू n करणार आपण. सो फॉर्म्युला विल बी म्यू नॉट n आय अपॉन 2 आर, म्हणजे फक्त n न मल्टिप्लाय करायचं. जेवढे नंबर ऑफ वायरचे टर्न्स असतील त्या नंबर ऑफ टर्न्सनं काय करायचं? याला मल्टिप्लाय करा, त्यासाठीचा तुम्हाला फॉर्म्युला मिळेल. आणि हे एक्सप्रेशन आहे मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ एक सर्क्युलर कॉइल ऑर लूप. लक्षात ठेवा. नाउ इफ द सर्क्युलर आर्क इज ए सेमी सर्कल, सर्क्युलर आर्क आहे तो, पण काय आता? सेमी सर्कल. सेमी सर्कल असेल तर हा सेंटर, त्याच सगळ्या कंडिशन आहेत, तोच करंट, तीच रेडियस, तोच सेंटर. फक्त आता सर्क्युलर आर्कनं सबटेंड केलेला हा जो अँगल फाय आहे तो किती? नाउ हिअर अँगल इज पाय, अँड वी कॅन राईट द मॅग्नेटिक फील्ड फॉर्म्युला. हाच फॉर्म्युला. याच्यामध्ये आता फायची व्हॅल्यू किती आहे? सेमी सर्क्युलर आर्क असल्यामुळं इथं फायची व्हॅल्यू आपल्याला मिळते पाय
त्यामुळं पाय कॅन्सल होते आणि व्हॅल्यू मिळते आपल्याला, फॉर्म्युला मिळतो म्यू नॉट आय अपॉन 4r. म्यू नॉट आय अपॉन 4r हे का सांगतोय, सेमी सर्क्युलर आर्क एखाद्या क्वेश्चन मध्ये दिलाय तर हा फॉर्म्युला घेऊन त्याला काय तयार करत बसणार आहे का परत क्वेश्चन सोडवताना. लक्षात ठेवा ना जरा, डायरेक्ट म्यू नॉट आय अपॉन 4r कशासाठी, सेमी सर्क्युलर आर्क. कंप्लीट सर्कल असेल तर म्यू नॉट आय अपॉन 2r, आणि जर 1/4 पार्ट असेल सर्कलचा तर मग काय फॉर्म्युला येणार बघूनच सांगू शकता तुम्ही काय येईल फॉर्म्युला. 1/4 पार्ट असेल तर हा अँगल 90 डिग्री असतो. 90 डिग्री म्हणजे किती अँगल, π/2. सो दिस मॅग्नेटिक फील्ड फॉर्म्युला विल बी B इक्वल टू म्यू नॉट आय अपॉन 4πr इंटू फाय ची व्हॅल्यू किती आता π/2. नाव 4 इंटू 2 8 अँड दी फॉर्म्युला विल बी, पाय कॅन्सल होईल, B इक्वल टू म्यू नॉट आय अपॉन 8r. दिस इज द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दिस 1/4 पार्ट ऑफ द सर्कल. अशा डिफरंट कंडिशनला हे फॉर्म्युले, हा युनिव्हर्सल फॉर्म्युला. जसं वायर मध्ये जो फॉर्म्युला आपण डिराइव्ह केला तो डिफरंट कंडिशनला आपण पटपट तयार केला, तसंच सेम हा युनिव्हर्सल फॉर्म्युला, याला लक्षात ठेवा. आणि मग सर्क्युलर आर्क किती असेल, कंप्लीट सर्कल, सेमी सर्कल, 1/4 पार्ट, किती असला पार्ट, तर या फॉर्म्युला तुम्ही लगेच काय करू शकताय, कन्वर्ट करू शकताय. आणि ह्याच्या ह्या काय होत्या, डिफरंट कंडिशन्स होत्या. अँड दिस इज अवर सेकंड ऍप्लिकेशन ऑफ बायर-सावर्ट लॉ इज मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय करंट कॅरिंग सर्क्युलर आर्क ऑफ द वायर. ओके, now see the third application of this loop, magnetic field along the axis of a circular loop. एखाद्या सर्क्युलर लूपच्या अलॉंग द एक्सिस असलेली मॅग्नेटिक फील्ड आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. सर्क्युलर लूप मुळे जी मॅग्नेटिक फील्ड असते ती ऍक्च्युअल मध्ये कशी आहे हे थोडं लक्षात ठेवा. हे तुम्हाला मी फर्स्ट व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे. मॅग्नेटिक फील्ड एखाद्या सर्क्युलर आर्क साठी कशी असते, स्ट्रेट वायर असेल तर कशी असते मॅग्नेटिक फील्ड, इफ वायर इज करंट कॅरिंग कंडक्टर इज स्ट्रेट then magnetic field is circular loop. Magnetic field is in the form of circular loop, and if this circular now if this current carrying conductor is a circular loop, then magnetic field is straight. म्हणजे वायर स्ट्रेट असेल तर मॅग्नेटिक फील्डचे लूप सर्क्युलर, आणि वायर सर्क्युलर लूप मध्ये असेल तर मॅग्नेटिक फील्ड ही स्ट्रेट तयार होते अलॉंग द एक्सिस. आता या सर्क्युलर लूपची, हा सर्क्युलर लूप असा कन्सिडर केला आहे मी. नाव करंट पासिंग थ्रू दिस सर्क्युलर लूप इज अँटी क्लॉकवाइज. आणि आता याचे जर आपण कन्सिडर केले, सपोज या वायरमुळं, नाव हिअर वी अप्लाय द राईट हँड रूल, then we can say that the magnetic field due to this conductor at the central point is outward. बघा या वायरमुळे इथं जी मॅग्नेटिक फील्ड असणार आहे ती कशी आउटवर्ड, या वायरमुळे कशी असेल, इथला पार्ट कन्सिडर केला तर बिकॉज ऑफ दिस वायर द मॅग्नेटिक फील्ड इज नाव आउटवर्ड. इथं तरी आउटवर्डच मिळणार आहे कारण करंट डाउनवर्ड आहे, इथं लाईन्स इनवर्ड असतील, बट ॲट द सेंटर इट विल बी आउटवर्ड. इथला पार्ट कन्सिडर केला तर नाव हिअर दिस इज द डायरेक्शन ऑफ करंट, इथं मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स इथं इनवर्ड असतील पण याच लाईन्स परत आतून आउटवर्ड येतील. म्हणजे तुम्ही इथं या सेंट्रल पॉइंटला कन्सिडर केलं तर या वायरच्या कडेनं जी मॅग्नेटिक फील्ड तयार होते ही इथं आउटवर्ड आहे. आता इथल्या आर्कमुळे तयार झालेली असेल तर दॅट फील्ड इज ऑल्सो आउटवर्ड. याच्यामुळे तयार झालेली असेल तर तीही कशी असणार आहे, आउटवर्डच, आणि इथं असेल तर तीही कशी आहे, आउटवर्डच आहे. म्हणजे सेंटर पॉइंटला सगळ्या लाईन्स काय होत आहेत, एकत्र गॅदर्ड होत आहेत, आणि त्यामुळे सेंटरला मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग असते. म्हणजे या सर्क्युलर कॉइलची स्ट्रॉंग फील्ड कुठं आहे, ॲट दी सेंटर. आणि मग सेंटरला जर विचार केला, ह्याच कॉइलला मी असं प्लेस केलं तर ती लाईन अशी अपवर्ड असते. म्हणजे इथं सेंटरला सगळ्या लाईन्स आउटवर्ड आहेत, म्हणजे डायरेक्शन आउटवर्ड. करंट जर क्लॉकवाइज केला असता तर डायरेक्शन विल बी इनवर्ड. आणि मग याच लूपची डायरेक्शन दाखवायची असेल तर अलॉंग द एक्सिस काय होते तयार, मॅग्नेटिक फील्ड तयार होते. मला हे सांगायचं यातून की सर्क्युलर लूपमुळे जी मॅग्नेटिक फील्ड तयार होते ती कशी असते, अलॉंग द एक्सिस. आता आपल्याला तीच फील्ड किती आहे हे कॅल्क्युलेट करायचंय. अलॉंग द एक्सिस किती फील्ड असेल. नाव हिअर आय कन्सिडर ए सर्क्युलर लूप. हा आपला सर्क्युलर लूप झाला. असा लूप आहे इथं. हा पाठीमागचा पार्ट आहे आणि हा पुढचा पार्ट आहे. ओके, अँड ए करंट आय पासिस थ्रू दिस सर्क्युलर लूप और सर्क्युलर कॉइल आहे एक आपली ज्याची रेडियस ए आहे. नाव दिस इज द एक्सिस ऑफ दिस सर्क्युलर लूप अँड आय टेक हिअर ए पॉइंट पी विच इज
on the axis of this circular loop at a distance x from the center. सेंटर पासून या पी पॉइंटचं डिस्टन्स किती आहे? x आहे. आपण सेम असा फॉर्म्युला डिराइव्ह केला इलेक्ट्रिक फील्ड साठी. आठवा जरा, तीच मेथड तसाच फॉर्म्युला मिळतोय आपल्याला फक्त मॅग्नेटिक फील्ड साठी. नाव या पी पॉइंटला असलेली मॅग्नेटिक फील्ड आपण काय करणार आहे? कॅल्क्युलेट करणार आहे. नाव टू कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉइंट पी वी कन्सिडर ए स्मॉल एलिमेंट. कारण पूर्ण कॉइलमुळे असलेली फील्ड कॅल्क्युलेट आपण कुठं केलेली नाही आणि करणारही नाही. काय करतो आपण? याचा एक स्मॉल पार्ट घेतो. मी या सर्क्युलर कॉइलचा एक स्मॉल पार्ट घेतला. कॉइल काय अशी नाही, दिस कॉइल विल बी लाईक दिस. म्हणजे हा पार्ट जो आहे स्मॉल पार्ट तो असा आहे. इथं हा डीएल झाला, फक्त दाखवता येत नाही बोलतोय असा आहे, पण तो ऍक्च्युली असा आहे. अँड इट्स लेंथ इज डीएल. याला आपण डीएल बार म्हणतो. हा वेक्टर कसा असणार आहे? असा असणार आहे. दिस इज डीएल बार. ओके. आणि आता इथं करंट आय पासेस थ्रू दिस डीएल बार. ह्या डीएल बार मधून म्हणजे ह्या स्मॉल एलिमेंट मधून करंट पास होतोय. कसा आहे? आउटवर्ड आहे. म्हणजे हा आपला एलिमेंट झाला डीएल स्मॉल पार्ट, तो असा आहे ऍक्च्युली. इथं जरी असा असला तरी तो असा आहे. आणि यातून करंट असा आउटवर्ड, कारण करंट हा असा पास होतोय. सो करंट थ्रू दिस एलिमेंट इज लाईक दिस. आणि इकडे करंट पास होत असेल तर बघा इथं हा असा आहे, इकडे करंट पास होतोय. सो अकॉर्डिंग टू राईट हँड थंब रूल मॅग्नेटिक फील्ड बिकॉज ऑफ दिस डीएल बार इज लाईक दिस. म्हणजे याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड अशी तयार होणार. याच्याकडे ना मॅग्नेटिक फील्ड कशी आहे? अशी तयार होईल. म्हणजे याचं जे सर्कल असणार आहे ते असं असणार आहे. ही अशी मॅग्नेटिक फील्ड याच्याकडे तयार होईल. म्हणजे इथं जर सर्कल कन्सिडर केलं तर त्याची जी मॅग्नेटिक फील्ड मिळणार आपल्याला ती इथं अशी मिळणार या पॉइंटला. कारण या डीएल बार मुळे काय सांगतोय बघा, इमॅजिन लक्षात ठेवा, याची करंट इकडे आहे त्यामुळे मॅग्नेटिक फील्ड याच्याकडे अशी तयार होणार आहे. मग हे सर्कल इथून असं पास होईल. म्हणजे मॅग्नेटिक फील्डचं सर्कल असं तयार होतं इथं. आणि मग याला आपण टँजंट ड्रॉ केला की त्या पॉइंटला असलेली मॅग्नेटिक फील्डची काय मिळते? डायरेक्शन मिळते. आता या पॉइंटला जी मॅग्नेटिक फील्ड आहे याला काय म्हणतो आपण? डीबी बार. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दिस स्मॉल एलिमेंट. अँड नाव सपोज द डिस्टन्स ऑफ दिस पॉइंट पी फ्रॉम दिस स्मॉल एलिमेंट इज आर. आणि याचा पोझिशन वेक्टर घेतो आपण डीएल बार. आता इथं लक्षात ठेवा डीएल बार आणि मॅग्नेटिक फील्ड जी आहे डीबी बार, दिस टू आर ऑलवेज परपेंडिक्युलर. हे नेहमी परपेंडिक्युलर असतात. मॅग्नेटिक फील्ड आणि पोझिशन वेक्टर हे नेहमी परपेंडिक्युलर असतात. मी तुम्हाला बायोट्स लॉ सांगताना मी तुम्हाला सांगितलं होतं हे. नाव हिअर दिस आर इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट पी फ्रॉम डीएल बार. म्हणजे आता या डीएल बार मुळे पी पॉइंटला डीबी बार एवढी काय आहे? मॅग्नेटिक फील्ड आहे. लक्षात येतंय? आणि मग आता आपल्याला मॅग्नेटिक फील्ड कोणती कॅल्क्युलेट करायची? अलॉंग द ऍक्सिस. फक्त अलॉंग द ऍक्सिस घ्यायचे, इकडे असणार आहे. नाव हिअर कन्सिडर दिस अँगल इज थीटा. ह्या अँगलला काय म्हटलं आपण? थीटा आहे सपोज कन्सिडर केलं. नाव आय एम गोइंग टू स्प्लिट दिस डीबी बार वेक्टर इंटू टू म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट. एक कंपोनंट असा इकडे येईल आपला अँड दिस इज द सेकंड. डीबी बारला दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट मध्ये काय केलं? स्प्लिट केलं. नाव दिस टोटल अँगल इज थीटा. हा अँगल किती आहे? थीटा आहे. त्यात 90 डिग्री. हा परपेंडिक्युलर आहे. हा 90 डिग्री अँगल, त्यातला हा थीटा, तर रिमेनिंग अँगल 90 मायनस थीटा. हा अँगल काय आला? 90 मायनस थीटा. आता या लाईनला हा परपेंडिक्युलर आहे. मग हा 90 मायनस थीटा, तर हा अँगल काय येणार? थीटा येणार. त्यासाठी मी हे अँगल्स इथं सांगतोय. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा की इथले अँगल्स, if this angle is theta then this angle is also theta. Now this is angle theta. Now if we split this dB bar into two components, then this component will be dB cos theta and this component will be dB sin theta. Now let's see some more. Here we consider one more element. असाच एक एलिमेंट मी इथं कन्सिडर केला. याची लेंथ डीएल बारच आहे. याचंही डिस्टन्स इथं आरच आहे. आर बार सेम डिस्टन्सला असणार आहे. इकडे रेडियसही किती? एच आहे. आणि मग याची जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती मॅग्नेटिक फील्ड इकडे मिळेल डीबी बारच. म्हणजे या डीएल मुळे सुद्धा मॅग्नेटिक फील्ड पी पॉइंटला किती आहे? तेवढीच आहे डीबी बार. यालाही मी हा अँगल थीटा, तर याला जर स्प्लिट केलं तर हा कंपोनंट येणार. हा पण अँगल काय येणार? इथं थीटाच. सो दिस कंपोनंट विल बी डीबी कॉस थीटा आणि इकडचा कंपोनंट काय येणार? डीबी साइन थीटा. आता बघा ह्या डीएल ची मॅग्नेटिक फील्ड डीबी बार आहे. या स्मॉल एलिमेंटची मॅग्नेटिक फील्ड डीबी बार आहे.
इथे याला स्प्लिट केलं तर हा कंपोनंट आणि हा कंपोनंट अपोजिट येतोय, त्यामुळे याला हा कंपोनंट कॅन्सल होणार आणि मग असे इथं कितीही डीएल घ्या त्याच्या अपोजिटच्या डीएल मुळे हे कंपोनंट काय होत आहेत कॅन्सल. म्हणजे दी कंपोनंट परपेंडिक्युलर टू द एक्सिस आर गेट कॅन्सल्ड. हे कंपोनंट काय होतात कॅन्सल, कारण इक्वल आणि अपोजिट येत आहेत. हे कॅन्सल होतील का, हा डीबी साइन थिटा आणि हा डीबी साइन थिटा सेम डायरेक्शन होता, सो इट गेट्स ऍडेड अप. म्हणजे हे ऍड होत जातील, म्हणजे आपल्याला हे कंपोनंट कॅन्सलच होत आहेत आणि फक्त एवढाच कंपोनंट आपल्याला कन्सिडर करायचा आहे. हे घ्यायची गरजही नाही आता फॉर्म्युलामध्ये. मग डीबी किती, अकॉर्डिंग टू बायो-सवर्ट लॉ डीबी विल बी कॉन्स्टंट म्यू नॉट अपॉन 4 पाय इंटू I dl sin theta divided by r square. This equation we can write according to the Bayo-Savart law. Now here what is theta? हा theta नाही, actually हा theta म्हणजे कुठला असतो, अँगल बिटवीन dl बार अँड dl r बार. दिस इज अवर dl बार आणि हा इथं जॉईन केलेली लाईन आहे अशी. सर्क्युलर आर्कच्या ऍक्सिस वरती कुठलाही पॉइंट घ्या, हा डीएल बार म्हणजे छोटासा इलेमेंट होता, ऍक्च्युअली तो असा आहे आणि त्याला हा जोडलेला पॉइंट आर बार, त्यामुळे या दोघांमधला अँगलही इथं काय दिसतो 90 डिग्रीज मिळतो. सो हियर थीटा इज 90 डिग्री अँड वी कॅन राईट दिस इक्वेशन ॲज डीबी इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 पाय इंटू आय डीएल अपॉन आर स्क्वेअर. हे इक्वेशन मिळतं आपल्याला, म्यू नॉट अपॉन 4 पाय इंटू आय डीएल आर स्क्वेअर. आणि मग या इक्वेशनचा यूज करून आपण काय करणार आहे तर टोटल मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करणार आहे. पण टोटल मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करताना आणखी एक प्रॉब्लेम काय येतोय तर इथं आता डीबी कॉस थिटा हे जे कंपोनंट्स आहेत ते काय होत आहेत कॅन्सल होत आहेत आणि फक्त डीबी साइन थिटा घ्यायचा आहे. त्यामुळे आपण डीबी साइन थिटा ह्या कंपोनंटची सगळ्या काय करणार आहे ऍडिशन. आणखी एक डीएल घेतला तर डीबी साइन थिटा अजून एक मिळेल, इथला घेतला आणखी एक डीबी साइन थिटा मिळेल. म्हणजे आपल्याला ऍडिशन करायची कुणाची डीबीची नाही तर इंटिग्रेशन घ्यायचं डीबी साइन थिटाचं. सो टू फाइंड द टोटल मॅग्नेटिक फील्ड बी वी हॅव टू टेक द इंटिग्रेशन ऑफ डीबी साइन थिटा. याचं आपल्याला काय घ्यायचंय इंटिग्रेशन घ्यायचंय. नाउ व्हॉट इज डीबी इंटिग्रेशन, db is mu naught I upon 4 pi into dl mu naught I dl upon r square. And what is sin theta? ह्या ट्रायंगल मध्ये sin theta घ्या, sin is opposite upon hypotenuse, so sin will be a by r. sin theta काय आलं a by r मिळालं. Now here take the constant terms outside the integration, so it will be mu naught I a upon 4 pi r square. So inside integration the remaining term will be only r square नाही, r square into r किती झालं r cube होईल इथं. So it will be r cube and integration dl. Now what is integration dl? integration dl काय असेल, इंटिग्रेशन डीएल, डीएल म्हणजे हा सर्क्युलर लूपचा स्मॉल पार्ट आहे. मग असं डीएल डीएल सगळे जर पार्ट ऍड केले तर कंप्लीट सर्कल मिळेल, म्हणजे सर्कलचा सर्कम्फरन्स. अँड द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल विल बी 2 पाय ए, वेअर ए इज द रेडियस ऑफ दिस लूप. हे कशावर लिहिलं आपण, इंटिग्रेशन डीएल इज 2 पाय ए, सर्कम्फरन्स टोटल सर्कलचा. सो नाउ वी कॅन राईट दिस एज पाय कॅन्सल होईल, 4 चं 2 होईल, म्यू नॉट आय a into a square divided by 2 into r cube. Now this is the magnetic field at point P, total magnetic field. आणि ही along the axis आहे. लक्षात आहे db sin theta कसा आहे along the axis. पण यात परत एक प्रॉब्लेम, what is r? हे इमॅजिनरी डीएल घेतलंय आपण, रिअल मध्ये काय आहे का हे, मग हे आर माहित नसतं आपल्याला कधी. आपल्याला माहित काय असतं इथं रेडियस a माहित असते आणि हे x डिस्टन्स ऑफ पॉइंट P फ्रॉम सेंटर. मग आपण r ला x मध्ये x आणि a मध्ये कन्वर्ट करणार आहे. कसं कन्वर्ट करता येईल, नाउ हियर कन्सिडर या राईट अँगल ट्रायंगल मध्ये r स्क्वेअर इक्वल टू x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर पायथागोरस यूज केला. नाउ व्हॉट इज r? r विल बी अंडर रूट लिहिण्यापेक्षा मी रेज टू हाफ मध्ये लिहितो, x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू हाफ, स्क्वेअर रूट घेतलं दोन्ही साईडचं आणि आता क्यूब घेतलं, दोन्ही साईडला क्यूब केलं तर काय येईल बघा, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू हाफ आहे आणि त्याचा परत क्यूब आहे, म्हणजे परत
सॉरी 1/3 नाही, 1 बाय किती हे 2 आणि परत त्याचा क्यूब आहे म्हणजे इंटू 3, परत 3 लिहिलं बघा इथं, किती आहे 2 आहे. नाव सी आर क्यूब इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 3/2. आर क्यूबची व्हॅल्यू ही इथं पुट करा. अँड नाव वी गेट द रिलेशन ॲज बी इक्वल टू म्यू नॉट आय ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट व्हॉट इज आर क्यूब एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 3/2 and this is our required expression for magnetic field along the axis of a current carrying circular loop. आणि तो पॉइंट किती आहे x एवढ्या डिस्टन्स वरती. यातल्या टर्म्स लक्षात ठेवा. हियर a is the radius of loop, x is the distance of that point from the center. a रेडियस आहे, करंट I माहित आहे, म्यू नॉट कॉन्स्टंट आहे. आणि मग याचा यूज करून आपण या पॉइंटला असलेली मॅग्नेटिक फील्ड जी अलॉंग द ऍक्सिस आहे ती कॅल्क्युलेट करू शकतोय. या डिफरंट कंडिशन हे बरोबर आहे का चेक करता येईल आपल्याला. कसं बघा, इफ दिस पी पॉइंट इज ॲट द सेंटर, हा पी पॉइंट कुठं असता सेंटरला, तर एक्स किती, एक्स विल बी 0. आणि मग एक्स 0 असेल तर सेंटरला बीसी म्हणतो मी आता, ॲट सेंटर म्यू नॉट आय ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2. ना ते एक्स कॅन्सल झालं, ए स्क्वेअर रेज टू 3/2 2 कॅन्सल होऊन ए क्यूब मिळेल आणि ए क्यूब आणि ए स्क्वेअर एक ए राहील इथं, म्हणजे म्यू नॉट आय अपॉन ए स्क्वेअर कॅन्सल झालं तर काय आलं 2a. बघा हा फॉर्म्युला ओळखीचा वाटतोय. आपण कुठं बघितला होता आधीच्या ऍप्लिकेशन मध्ये कंप्लीट सर्कलसाठी म्यू नॉट आय अपॉन 2r, पण तिथं आर रेडियस होती, इथं रेडियस काय ए, तोच फॉर्म्युला मिळतोय. नंबर ऑफ टर्न्स असतील तर याला इंटू एन करतो आपण. या कॉइलचे नंबर ऑफ टर्न्स असतील तर याला फक्त इंटू काय करायचं एन. आणि आणखी एक कंडिशन लक्षात ठेवा, ती दिलेली असते मॅक्झिमम क्वेश्चन मध्ये, ही कंडिशन गिवन असते. कोणती कंडिशन, इफ एक्स इज मच ग्रेटर दॅन ए. ही एक्स व्हॅल्यू जी आहे, एक्स जे डिस्टन्स आहे हे रेडियस पेक्षा खूप लार्ज असेल तर देन ए स्क्वेअर कॅन बी निग्लेक्टेड. ए स्क्वेअरला आपण काय करू शकतोय, निग्लेक्ट करू शकतोय. आणि यातून एक्स स्क्वेअर जर निग्लेक्ट केलं, काढून टाकलं तर एक्स स्क्वेअर राहील. एक्स स्क्वेअरचा परत रेज टू 3/2 2 कॅन्सल होईल आणि क्यूब होईल. अँड द रिमेनिंग इक्वेशन विल बी बी इक्वल टू म्यू नॉट आय ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2 ए रेज सॉरी हा ए स्क्वेअर कॅन्सल केलंय आपण, सो 2x क्यूब. दिस इज द रिक्वायर्ड. हे कधी यूज करायचं, हा फॉर्म्युला यूज करा जर x ची व्हॅल्यू ही a पेक्षा खूप लार्ज असेल तर. आणि मग आपल्याला ही तिसऱ्या ऍप्लिकेशनच्या कंडिशन्स आणि डिफरंट कंडिशन्स आणि फॉर्म्युला मिळतो. ओके, हे आपलं थर्ड ऍप्लिकेशन होतं बायोट-सवार्ट लॉ साठी.